अत्यंत धक्कादायक बातमी हाती येतेय। हॉटेलमध्ये एका मॉडेलची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे। हत्या झालेल्या मॉडेलचं नाव दिव्या पहुजा असल्याचं सांगितलं जात आहे। हत्या करण्यात 3 आरोपींचा समावेश असून त्यापैकी एक सिटी पॉइंट हॉटेलचा मालक अभिजित सिंह असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। याच हॉटेलमध्ये दिव्याची हत्या झाली। हॉटेल मालक अभिजितनं आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीनं दिव्याची हत्या केली आणि नंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी 10 लाख रुपये दिले असंही सांगितलं जात आहे। संपूर्ण प्रकरण काय आहे पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। तर हॉटेल बाहेर असलेल्या एका निळ्या BMW गाडीतून दिव्याचा मृतदेह बाहेर नेल्याचं CCTV चित्रण हस्तगत करण्यात आलंय। 2 जानेवारी रोजी दिव्यासह अभिजित आणि त्याचे साथीदार हॉटेलमधील खोली क्रमांक 111 मध्ये असल्याचं CCTV मध्ये दिसून आलं। त्यानंतर त्याच रात्री अभिजित आणि त्याचे साथीदार दिव्याचा मृतदेह एका चादरीत गुंडाळून बाहेर नेत असल्याचं CCTV मध्ये दिसलं। त्यामुळे या संपूर्ण गुन्ह्याची उकल होण्यास मदत झालेली आहे। गुरुग्राम पोलिसांनी CCTV चित्रणाच्या आधारे पोलिसांनी हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पथक तयार केलं असून मृतदेहाचा शोध घेण्यासाठी त्यांना पंजाब आणि इतर ठिकाणी पाठवण्यात आले। दिव्याच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीनुसार अभिजित आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। विशेष म्हणजे दिव्या पहुजा ही गँगस्टर संदीप गडोली यांच्या 2016 साली झालेल्या चकमकी प्रकरणी प्रमुख संशयित होती। दिव्याच्या कुटुंबियांनी आपल्या तक्रारीमध्ये तिच्या हत्येबद्दल गँगस्टर संदीप गडोलीची बहीण आणि त्याच्या भावाला जबाबदार धरलं। या दोघांनी अभिजितसह मिळून दिव्याला ठार केलं असं तिच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे। मुंबईमध्ये 2016 साली गँगस्टर संदीप गडोलीचा चकमकीत मृत्यू झाला होता। दिव्या तेव्हा गडोलीची प्रियसी असल्याचं सांगितलं जात आहे। गडोलीच्या हत्ये प्रकरणात मुंबई पोलिसांनी तिला अटकही केलं होतं। मागच्या वर्षी जून महिन्यात मुंबई उच्च न्यायालयानं तिचा जामीन मंजूर केला होता। दिव्या, तिची आई आणि 5 पोलिसांना गडोलीच्या खोट्या चकमकी प्रकरणी दोषी ठरवण्यात आलं होतं। 6 फेब्रुवारी 2016 रोजी गडोलीची मुंबईतील एका हॉटेलमध्ये हत्या झाली होती। त्यानंतर जवळपास 7 वर्ष दिव्याने कारावास भोगला।